स्वागत आहे तुमचं ध्येय अकॅडमी मध्ये। आज ध्येय अकॅडमी मध्ये आपण इयत्ता 3री या स्टँडर्ड मध्ये व्याकरणातील घटक अभ्यासणार आहोत। तो घटक कोणता हे आपण पाहूया। इयत्ता 3री व्याकरण समानार्थी शब्द। घटकाचं नाव काय आहे? समानार्थी शब्द। तर समानार्थी शब्द आपण कशाला म्हणतो, कशावरून ओळखायचा की तो समानार्थी शब्द आहे हे अगोदर पाहूया। त्याचा अर्थ पाहूया की समानार्थी शब्द म्हणजे काय। बघा, समानार्थी शब्द म्हणजे काय की एकाच अर्थाचे दुसरे शब्द। एक शब्द असतो आणि त्याच शब्दाला समानार्थी शब्द भरपूर असतात। मग ते शब्द आपल्याला माहिती पाहिजे। मग ते कोणते शब्द असतात उदाहरणावरून आपण समजून घेऊया। उदाहरणार्थ, सूर्य या शब्दासाठी रवी किंवा भास्कर हे समानार्थी शब्द आहे। बघा, सूर्य सूर्य हा जो शब्द आहे या शब्दासाठी भरपूर असे समानार्थी शब्द आहेत। त्यातले आपण 2 शब्द इथं पाहिलेले आहेत। रवी, बघा मुलाचं नाव सुद्धा रवी असतं, सूर्याला रवी सुद्धा म्हणतात, त्यानंतर भास्कर सुद्धा म्हणतात। रवी आणि भास्कर हे मुलांची नाव सुद्धा आहेत। तर सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द रवी, भास्कर, दिनकर हे समानार्थी शब्द आहेत। कारण या सगळ्या शब्दांचा अर्थ सूर्य असाच होतो। जर रवी जरी लिहिला तरी त्याचा अर्थ सूर्यच होतो, भास्कर लिहिला तरी त्याचा अर्थ सूर्यच होतो। म्हणून सूर्य या शब्दाला रवी आणि भास्कर हे समानार्थी शब्द आहेत। समानार्थी शब्दांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि लिहिताना किंवा बोलताना एक लयता येते। बघा, जेव्हा आपण शब्द बोलतो, वाचतो, तेव्हा त्या भाषेला काय होतं, सौंदर्य प्राप्त होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलताना एक लयता येते। कशामुळे? समानार्थी शब्दांमुळे। नेक्स्ट पाहूया आता समानार्थी शब्दाचे महत्व, की समानार्थी शब्द का महत्वाचे। भाषेचा योग्य वापर करता येतो, लिहिताना किंवा बोलताना पुनरावृत्ती टाळता येते। म्हणजे सारखं तेच जर शब्द आपण बोलले तर आपल्याला समोरच्याला ऐकणाऱ्याला कंटाळा येतो, नको वाटतं, काय तोच वाचतो किंवा तेच शब्द माझ्या कानावर येतात, मग मला ऐकू वाटत नाही, कंटाळा येतो, असं आपल्याला होतं। म्हणून तसं होऊ नये म्हणून समानार्थी शब्द वापरले जातात। दुसरं आहे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, शब्दांचा अर्थ अधिक स्पष्ट होतो, पाठांतर आणि आकलन सुधारते। बघा, शब्दांचा अर्थ सुद्धा स्पष्ट होतो, त्याचबरोबर पाठांतर आणि आकलन सुद्धा सुधारते। पुढे समानार्थी शब्द, मग कोणकोणते असे शब्द आहेत की त्यांना कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत। सूर्य, आता सूर्याला रवी, भास्कर, आदित्य, दिनकर असे समानार्थी शब्द आहेत। मग इथं रवी मुलाचं नाव आहे, भास्कर पण मुलाचं नाव आहे आणि आदित्य पण मुलाचंच नाव आहे। मग ही जी मुलांची नावं इथे दिसतात तेच त्याचाच समानार्थी शब्द काय आहे, सूर्य। म्हणजे सूर्यालाच हे समानार्थी शब्द वापरतात। चंद्र, जसं सूर्य तसंच चंद्र। आता चंद्राला मात्र वेगवेगळे शब्द येणार, कारण सूर्य आणि चंद्र जरी आकाशात दिसत असतील तरी त्यांना शब्द सेम आहेत का, समान आहेत का, नाहीत, कारण त्याचा अर्थ वेगळा आहे, चंद्राचाही अर्थ वेगळाच आहे। आता चंद्र जे आहे, चंद्राला समानार्थी शब्द आहे इंदू, शशी, सुधाकर। इंदू मुलीचं नाव असतं, शशी मुलाचं नाव असतं आणि सुधाकर सुद्धा मुलाचं नाव असतं। मग चंद्राचा समानार्थी शब्द राहिला इंदू, शशी आणि सुधाकर। मुलांच्या नावावरून सुद्धा आपण समानार्थी शब्द लक्षात ठेवू शकतो। पुढचा आहे ढग। ढगला समानार्थी शब्द काय आहे, मेघ, जलद आणि बादल। काय आहे, मेघ, जलद आणि बादल। पुढचा आहे धरती। आपण धरतीला काय म्हणतो, पृथ्वी पण म्हणतो। पृथ्वी शब्द आला की लगेच आपल्या तोंडात लगेच धरती म्हणतो, आपण जमीन म्हणतो, बरोबर। वसुंधरा, धरा हे काय झाले, समानार्थी शब्द। जर परीक्षेमध्ये पृथ्वी विचारला असेल आणि समोर जर धरती वगैरे दिला असेल शब्द, तर धरती जरी दिला तरी तो बरोबर आहे, कारण तो समानार्थी शब्द आहे। पृथ्वी दिला तरी समानार्थी शब्द आहे। आणि मग वसुंधरा, धरा, जमी हे काय झाले त्याचे समानार्थी शब्द। अग्नी,
अग्नीला काय म्हणतात? आग, पावक आणि वनी. सहसा आपण आग हा शब्द म्हणतोच बघा, तिथं आग लागली, इथं आग लागली, कारखान्याला आग लागली, त्यानंतर घराला आग लागली म्हणतोच ना आपण आग. मग आग म्हणजेच काय? अग्नी. अग्नी म्हणजेच काय? आग. पावक आणि वनी हे शब्द आपण सहसा बोलीभाषेत बोलत नाहीत, पण पावक आणि वनी हे काय आहेत? अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. पुढचं आहे पवन, वारा. पवन म्हणजेच काय? वारा. हनुमानच्या वडिलांचं नाव काय आहे? पवन. म्हणतात ना पवन पुत्र हनुमान, म्हणजेच हनुमानच्या वडिलांचं नाव पवन. पवन म्हणजेच काय आहे? वारा. वाऱ्यालाच समानार्थी शब्द काय आहे? हवा. त्याचबरोबर वायू आणि अनिल. आता अनिल हे जे आहे मुलाचं नाव आहेच. हवा, जे आपल्या हवा असेल तर आपण जिवंत राहू शकतो, बरोबर. वारा पाहिजेच आपल्याला. बघा, आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस लाईट गेली, उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्याला गरमी सहन होत नाही, आपल्याला वारा लागतो. कधी लाईट येते, कधी फॅन चालू होतो असं आपल्याला वाटतं. तेव्हा समजतं की वारा जर नसेल तर कसं वाटतं, बरोबर. म्हणजेच पवन, वारा, हवा, वायू, अनिल हे काय झाले? सर्व पवन आणि वारा या शब्दाचे समानार्थी शब्द. पुढचा आहे जल. जल म्हणजेच काय? पाणी, जे की आपण रोज पितो, आंघोळ करतो, कपडे धुतो, प्रत्येक कामासाठी आपण काय करतो? जे जे काम पाण्याने होतात त्यासाठी आपण पाणी वापरतो. मग पाण्याला आपण काय म्हणतो? नीर. कन्नड या भाषेमध्ये पाण्याला नीर म्हणतात, पण समानार्थी शब्दामध्ये नीर हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर सलील, उदक. म्हणजेच पाण्याला समानार्थी शब्द काय आहेत? नीर, सलील आणि उदक. इथपर्यंत समजलेलं आहे. तरी परत रिवाइज करू आपण की सूर्य. सूर्य म्हणजे रवी, भास्कर, दिनकर, आदित्य. चंद्र, इंदू, शशी, सुधाकर. ढग, मेघ, जलद, बादल. धरती, पृथ्वी, जमीन, वसुंधरा, धरा. अग्नी, आग, पावक, वनी. सहावा आहे पवन, वारा, हवा, वायू, अनिल. जल, पाणी, नीर, सलील, उदक. पुढचं समानार्थी शब्द बघूया. फूल, जे झाडाला असतं, कळी, कळी नंतर फूल तयार होतं, त्या फुलाला पण समानार्थी शब्द आहे. पुष्प. पुष्प म्हणजे काय झालं? फूल. सुमन, फूलच. कुसुम, फूलच होतं त्याचा अर्थ. म्हणजे फूल या शब्दाला समानार्थी शब्द आहेत पुष्प, सुमन, कुसुम. पुढचा शब्द आहे घर. आता घरासाठी समानार्थी शब्द काय आहे पाहू. सदन, गृह, निवास. कोणकोणते आहेत? सदन, गृह आणि निवास, जे की आपण राहतो, राहण्याच्या ठिकाणाला, विश्रांती घेण्याच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? सदन, गृह, निवास. काही काहींच्या घरांवरती नाव पण असतं बघा, निवास टाकलेलं, बरोबर. त्यानंतर पुढचा शब्द आहे मित्र. मित्रचा समानार्थी शब्द काय आहे? दोस्त, सखा, सोबती. कोणकोणते? दोस्त, सखा, सोबती. पुढचा शब्द आहे आई. आईला समानार्थी शब्द माता, जननी, माऊली. आपण आईला सहसा आपण आईला आईच म्हणून हाक मारतो, पण आईला समानार्थी शब्द आहेत माता, जननी आणि माऊली. त्यानंतर पुढचा शब्द आहे विठ्ठल, आपलं वडील. वडील शब्दाला समानार्थी शब्द आहे पिता, जनक, बाबा. पिता म्हणजे वडीलच, जनक म्हणजे पण वडीलच आणि बाबा म्हणजे पण वडीलच. म्हणजे वडिलाला समानार्थी शब्द काय आहेत? पिता, जनक, बाबा. आपण सहसा काय म्हणतो? बाबा, पप्पा असं म्हणतो, पण पिता आणि जनक म्हणतो का? नाही म्हणत. पण हे पिता आणि जनक समानार्थी शब्दच आहेत. राजा, नृप, भूप, नरेश. कुठले कुठले शब्द आहेत? नृप, भूप आणि नरेश राजाचे समानार्थी शब्द. पुढचा आहे रान. आता रान या शब्दाचा समानार्थी शब्द. रान म्हणजेच काय? वन, अरण्य आणि जंगल. या सगळ्या शब्दांचा अर्थ रानच होतो. रानलाच वन, अरण्य, जंगल असे म्हटले जाते. पुढचा शब्द आहे पक्षी. पक्ष्यांना काय समानार्थी शब्द आहे? खग,
विहंग, द्विज. काय आहे? ख, विहंग आणि द्विज. आपण आकाशात उडताना खग उडाले असं म्हणतो का? नाही. कारण आपल्या सगळ्यांच्या बोलीभाषेतील सहसा पटकन तोंडातून निघणारा शब्द काय आहे? पक्षी. बघा किती पक्षी उडालेत, किती पक्षी एक साथ चाललेत, उडत चाललेत. पक्षी तिथं बसलाय, पक्षी पडला, पक्षी उडाला असंच म्हणतो. पण आपण कधी म्हणतो का की खग पडला, खग उडतो? नाही. पण हे समानार्थीच शब्द आहेत, पक्ष्यांसाठीच वापरणारे हे शब्द आहेत. खग, विहंग आणि द्विज. आता आतापर्यंत जी आपण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत त्याच समानार्थी शब्दांवर आधारित परीक्षेमध्ये समानार्थी शब्द कसे विचारले जातात त्यावरती प्रश्न हे आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? बघा, सूर्यसाठी समानार्थी शब्द कोणता? आपण पर्याय सर्व वाचून घेऊया, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि योग्य उत्तरांपर्यंत कसं जायचं ते पाहूया. पहिला आहे चंद्र. सूर्य आणि चंद्र हे तर वेगवेगळे शब्द आहेत. सूर्य वेगळा आहे, चंद्र वेगळा आहे, बरोबर. त्यामुळे चंद्र येणार नाही. वायू, वायू म्हणजेच काय? हवा, वारा. येईल का? नाही येणार. रवी, बघा आपण मगाशीच अभ्यासलेलं आहे की सूर्याला समानार्थी शब्द काय आहेत? रवी, दिनकर, भास्कर, आदित्य, जे की मुलांचेच नाव आहेत. मग ह्यातला रवी शब्द आलेला आहे, म्हणजे रवी हा ऑप्शन काय झालेला आहे? बरोबर आहे. आता तारा, तारा होईल का? नाही. म्हणजेच चंद्र, वायू, तारा हे ऑप्शन चुकीचे आहेत आणि बरोबर उत्तर समानार्थी शब्द सूर्याला कुठला आहे? रवी. म्हणून ऑप्शन क्रमांक क, रवी हा शब्द बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पाणी या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? बघा, जल, जल म्हणजे पाणी. अग्नी, अग्नी म्हणजे आग. बघा, पाणी विचारलंय मग अग्नी होईल का? नाही होणार. वायू होईल का? नाहीच होणार. आकाश नाही होणार. मग राहिला कुठला शब्द? जल. जल म्हणजेच काय? पाणी. पुढचा प्रश्न आहे, घर या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? बघा ऑप्शन, उद्यान. उद्यान म्हणजे काय झालं? बाग, बगीचा, गार्डन. जिथं आपण फिरायला जातो, लहान मुलांना खूप आवडतं बागेत जायला, ते झालं उद्यान. पण उद्यान सहसा म्हणतो का आपण? नाही. चला आम्हाला बगीचेत जायचंय, गार्डनला जायचंय असा शब्द वापरतो. पण बाग या शब्दासाठी उद्यान हा शब्द समानार्थी शब्द आहे. सदन, सदन म्हणजे काय? घर, गृह, सदन, निवास, राहण्याचं ठिकाण. पर्वत, पर्वत येईल का घरासाठी? नाही येणार. नदी येणारच नाही, कारण नदी म्हणल्यावर नदीमध्ये पाणी असतं. पण आपल्याला काय विचारलेलं? घर. मग कुठला ऑप्शन राहिला? ब, पर्याय क्रमांक ब, सदन हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मित्र या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? शत्रू, सखा, वडील का मुलगा? बघा बरं, मित्र म्हणजे शत्रू असतो का? मित्र म्हणजे आपला तर दोस्त असतो, आपल्याला मदत करणारा. मग शत्रू येईल का? नाही येणार. सखा येईल, कारण सखा काय झाला? मित्राचा समानार्थी शब्द झाला. वडील येईल का? नाही येणार. मुलगा येईल का? नाहीच येणार. म्हणजे समानार्थी शब्दामध्ये मित्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सखा. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब, सखा हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुस्तक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? वही, पेपर, ग्रंथ, पेन. बघा, पुस्तक हा शब्द दिलेला आहे आणि समानार्थी शब्द कोणता विचारले? वही येईल का? नाही, कारण वही छोटी असते, कमी पेजेसची असते, पण पुस्तक जाड असतं, बरोबर. आणि पुस्तक वेगळं दिसतं, वही वेगळी असते, त्यामुळे वही हे ऑप्शन येणार नाही. पुढचं आहे पेपर, पेपर पण येणार नाही. ग्रंथ, ग्रंथ पण येणार नाही. काय येणार? येणार, कारण ग्रंथ आणि पुस्तक एकच असतं. पेन येईल का? हा पेन येईल का? बरं, नाही येणार. म्हणजे वही, पेपर, पेन हे चुकीचे पर्याय आहेत आणि बरोबर पर्याय आहे ग्रंथ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक क. आता खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधा. काही शब्द दिलेले आहेत आणि ह्याचे काय विचारलेत आपल्याला? समानार्थी शब्द. बघा, आई, आईसाठी आपण काय म्हटलेलं आहे? समानार्थी शब्द माता, माऊली, जननी. म्हणजे आईचं काय येणार? समानार्थी शब्द माता, माऊली, जननी. आता वडीलसाठी समानार्थी शब्द काय आहे? बाबा, जनक, बरोबर. बाबा, जनक, पिता, वडील हे झाले समानार्थी शब्द. आता पुस्तक,
पुस्तकला पुस्तकच म्हणतो आपण. ग्रंथ येणार त्याला समानार्थी शब्द. त्यानंतर पक्षी, पक्षीला समानार्थी शब्द काय आहे? ख. व्यंग. फूल, फुलला समानार्थी शब्द पुष्प, सुमन. बरोबर, हे झाले फुलचे समानार्थी शब्द. पुढचं आहे मुलगी या शब्दाचे बरोबर खालील शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा. हे 5 प्रश्न होते. या 5 प्रश्नांचे आपण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. अशा प्रकारे समानार्थी शब्द हा टॉपिक इथे संपलेला आहे. थँक्यू.